श्लोक 16. हे अनंता, पुढे सृष्टीचा निर्माण करणाराही तूच होतोस. आणखी त्या उत्पत्तीचे पालन करणारा मूळ करताही तूच. तुझी वीर्यशक्ती घेऊन पुरुषाला पुरुषत्व येते. म्हणूनच तो प्रकृतीचा अंगीकार करून तीत गर्भाधान करीतो. त्याचवेळी ती प्रकृती महत्त्वामध्ये गरोदर राहून पंचतत्वासह वर्तमान गर्भामध्ये हिरण्यवर्ण्याचे अंड धारण करीते. ते वीर्य अमोघ आणि प्रबळ असल्यामुळे ही प्रिया विश्वाकाराचे बाळ धारण करते आणि त्या अंडामध्ये सारे ब्रह्मांड असते. गर्भाला जसे गर्भवेष्टन असावे त्याप्रमाणे ह्या अंडाला 7 प्रकारचे बहिरावण असते. त्याचे नियमित प्रमाण बसविणारा तूच. पृथ्वी, जळ, अग्नी, वायू, आकाश, स्थूल अहंकार आणि अत्यंत प्रबळ असे क्रियासूत्र ते 7वे. कळसूत्राच्या बाहुल्यांत जसा सूत्रधार असावा त्याप्रमाणे त्या गर्भाचे जतन करण्याला आत बाहेर तूच असतोस. असे जग हे दोघांपासूनच झालेले आहे. तिसरे कोणीच कोठे दिसत नाही. सारी सृष्टी 2 वस्तूंनीच भरून दुमदुमलेली दिसते. दिवा लावून पाहिले तरी तिसरे काहीच हाताला लागत नाही. बरे, प्रकृती एक दुसरी आहे म्हणावे तर ते खोटे. असा दुसरेपणाशिवाय एकी एकटाच विश्व होऊन राहिलेला आहेस. हे मल्लमर्दना श्रीकृष्णा, कौशल्याची चतुराई तुझी तू प्रकट करीत आहेस. अशा प्रकारे तू एकटाच करता असल्यामुळे तू कशानेही लिप्त होत नाहीस. आता कर्म करूनही तू अकर्ता कसा असतोस तेही ऐक. श्लोक 17. चर आणि अचर, स्थावर आणि जंगम अशा सर्व जगाचा खरोखर धनी तूच आहेस. हे मागच्या श्लोकांत सिद्ध करून दाखविले. आता तो धनीपणा कसा येतो हे जर खरेपणाने विचारित असशील तर त्याविषयीही स्पष्ट म्हणणे ऐकून घे. तू आपल्या मायेच्या योगाने अनेक प्रकारचे विषय स्वतः भोगतोस, पण ते भोगले पण तुझ्या अंगाला लागत नाही. कारण अकर्तात्मबोधाच्या संगतीने तू अलिप्त असतोस. हे ऋषिकेशी, तो अकर्तात्मक बोध असा असतो असे जर म्हणशील तर हे परमपुरुषा ऐक. ती दशा वेदशास्त्रांना सुद्धा अतर्क्य आहे. भोग्य, भोग आणि भोक्ता ह्या तिहींनाही प्रकाशित करणारा तूच आहेस. ज्याप्रमाणे सूर्य घटामध्ये प्रतिबिंबित झाला तरी तो स्वभावगत्याच अलिप्त असतो. घट, जळ आणि प्रतिबिंब ह्या तिघांनाही सूर्य स्वतः प्रकाशित करीतो, पण तो प्रकाशित करूनही त्यांच्यापासून अलिप्तच असतो. त्याप्रमाणे हे श्रीकृष्णा, तूही भोग भोगून अलिप्त असतोस. किंवा कर्म, कार्य आणि कर्ता ह्या तिहींमध्येही जो आपला आत्माच आहे असे मानता तोही निश्चितपणे भोग भोगून अभोक्ताच होय. दर्पणातील प्रतिबिंबाशीच जो विलास करण्याला प्रवृत्त झाला त्याच्या अंगावर व्यभिचाराचा आरोप कसा येणार. जो स्वतः हे सारे जगच होऊन राहतो त्या निजात्मयोगयुक्त योग्याला कोणते भोग बाधणार. अशा बोधाच्याच सामर्थ्याने तो जरी विषयावर लोळत असला तरी त्या विषयाच्या विटाळाने त्याचे आत्मज्ञान मलिन होत नाही. तो देणे घेणे करीत असतो. पाहू गेले तर व्यवहारी दिसतो. घरदार करून नांदत असतो, पण तो मात्र त्यात नसतो. असा आत्मबोधाचा मार्ग न समजता योग्यांनी भोगाचा मात्र त्याग केला तरी अंगात वासना राहिलेली असल्यामुळे त्यांचे सारे अंग लटलट कापत असते. ते स्वप्नामध्ये विषय पाहतात आणि जागे झाल्यावर प्रायश्चित्त घेतात. ह्याचे कारण अहंकार गेला नसल्यामुळे त्यांना सदा सर्वदा भीतीच वाटते. अशा विषयाच्या बागुलाला भिणाऱ्यांना खरोखर आत्मबोध झालेला नसतो. पण तसा काही तू नव्हेस. तू महान धैर्यशाली असून तुझा आत्मबोध कसा स्पष्ट दिसतो आहे. श्लोक 18. आता तू कदाचित असे म्हणशील की मी धैर्यशाली आहे, आत्मज्ञानाने परिपूर्ण आहे, असे मला कोणी पाहू शकणार नाही. तर हे स्वामी, तशा प्रकारची लक्षणे व ती प्रत्यक्ष गोष्टही सांगतो ऐक. घरामध्ये 16,000 बायका आणि गोकुळांतील इतरांच्या स्त्रियाखेरीज ह्याशिवाय मथुरेमध्ये कुब्जा वगैरे आणि मिश्र जातीतील कुमारिका भोगल्या त्या वेगळ्याच. मुंजसुद्धा झालेली नव्हती. त्याच्या आधीच गवळ्याच्या पांगळ्या मुलीचा उपभोग घेतलास. चांदी कोंदीला आणि नदी विहिरीवरही किती धरल्या त्यांना तर संख्याच नाही. हे हरी, असा तू अविधीने जरी त्यांचा उपभोग घेतलास तरी तुझा आत्मबोध काही मळला नाही. अर्जुनाला हातात धरून स्वतः क्षीरसागरात शिरलास. शेषशाही नारायणाला सुद्धा तुझ्या दर्शनाची उत्कंठा लागून राहिली म्हणून त्याने मुद्दामच ब्राह्मणाची मुले हरण करून आपणाकडे नेली. ज्याप्रमाणे आपले स्वरूप आपणच पाहावयाला आरसा घ्यावा लागतो
त्याप्रमाणे कृष्णार्जुनांना पाहण्यासाठीच नारायणाने आपण होऊन ती मुले आणली. तू नर नारायणाचा अवतार आहेस, तुझे दर्शन घ्यावे म्हणूनच मी स्वतः ब्राह्मणाची मुले इकडे आणली. असे अत्यंत प्रेमाचे व गंभीर शब्द श्री नारायणाच्या मुखातून निघालेले आम्ही सारे ऐकलेले आहेत. म्हणून म्हणतो, हे श्रीकृष्णा, तुझा आत्मबोध फार आगाध आहे. ती मृत होऊन किती काळ लोटलेली ब्राह्मणाची मुले श्रीकृष्णा तुम्ही आणून दिलीत. ती सारी चरित्रे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली आहेत. नारायणाला सुद्धा तुझी इतकी आस्था, त्याच्यापुढे आमची ती कथा काय? हे अच्युता, हे गुणातीता श्रीकृष्णा, तुझा अंतपार कोणालाही लागावयाचा नाही. मागे आपण पुष्कळ अवतार घेतले, पण असे चरित्र केलेले नाही. वेदविधीला लाजून सोडले आणि व्यभिचार करणाऱ्यांनाही आत्मपद देऊन टाकले. पण मी ज्या स्त्रिया भोगल्या त्या निखालस उदासीनपणाने भोगल्या, म्हणून आत्मज्ञानाला काही बाद आला नाही असे म्हणशील तर श्रीकृष्णा तसेही झालेले नाही. त्या स्त्रियाही काही सामान्य नव्हत्या. त्या विलासामध्ये चतुर असून शृंगारयुक्त हावभाव करीत असत, नटून मुरडून अंगाची चपलताही दाखवीत असत. आता तुला पुरुषोत्तमाला पाहून कामबाणांचाही वर्षाव करीत, भ्रुकुटी रूप मनुष्याचे वेढे चढवून वाकड्या कटाक्षाचे तीव्र बाण सुरत मंत्रांनी त्या देदीप्यमान करीत असत, ज्या बाणांच्या तडाख्याने इंद्राला सुद्धा 1000 ठिकाणी क्षते पडून त्याच्या देहाची चाळण होऊन गेली, ज्या प्रचंड बाणाने शंकराला मोहिनीच्या मोहामध्ये लोळवून सोडले, ज्या बाणाचा नुसता पिसारा लागताच तपस्वी लोकांची घाबरगुंडी उडते व ते घरदार सोडून पळून जातात, अशा 16,000 कामबाणांचे अखंड शरसंधान तुझ्यावर होत असताना सुद्धा तुझा बोध मळला नाही. हे तुझे सामर्थ्य केवढे बरे! 16,000 घरच्या स्त्रियांशिवाय गोकुळांतील व मथुरेतील स्त्रिया, पण इतक्या साऱ्यासुद्धा हे गोपाळा तुला विषयी म्हणजे विषय लंपट करण्याला समर्थ नव्हत्या. त्यांच्याने काही तुला विषयी करवले नाही, पण तू मात्र त्यांना निर्विषयी करून सोडल्यास. हे श्रीकृष्णा, असा तू त्रैलोक्याच्या ठाई स्वामी म्हणजे श्रेष्ठ आहे. अशी ही तुझी कीर्ती ऐकली किंवा तुझ्या चरणाचे तीर्थ घेतले तर ह्या दोन्ही तीर्थांच्या सामर्थ्याने जग पवित्र होऊन जाते. श्लोक 19. तुझ्या कीर्तीचे श्रवण हे अंतःकरणातील पातकांचे क्षालन करून वृत्ती अत्यंत पवित्र करीते. तसेच तुझ्या चरणापासून निघालेली गंगा सर्व पातकांचा नाश करते. हे श्रीरंगा, ते आपले चरणतीर्थ साऱ्या जगाला पुनीत करून सोडते. म्हणून साधू लोक ह्या दोन्ही तीर्थांचे अखंड सेवन करीतात. तेणेकरून ते परमपावन होतसाते समाधानाने निजात्मवृत्तीत तल्लीन असतात. हे श्रीपती, अवताराच्या शेवटी ही 2 तीर्थे जगावर आपल्या दासांना तारण्यासाठी तू जगत प्रसिद्ध करून ठेवलेली आहेस. एक श्रवणाने आणि एक स्नानाने मिळून दोन्ही तीर्थे अत्यंत पावन अशी पातकी लोकांना तरुण जाण्यासाठी जगज्जीवनानेच उत्पन्न करून ठेवली आहेत. श्लोक 20. शुकाचार्य म्हणतात, हे राजा परीक्षिती, ह्याप्रमाणे सर्व देवांनी अत्यंत भक्तिभावाने व आनंदाने श्रीकृष्णाचा स्तव केला. अशा प्रकारे स्तुती स्तोत्र गाऊन श्रीकृष्णाला त्यांनी संतुष्ट केले. सर्व देवांना मोठा आल्हाद होऊन अत्यंत कौतुक वाटले. ही स्तुती करण्याकरिता ब्रह्मदेव आणि शंकर सर्वांच्या पुढे आले होते. त्यांनी मोठा जय जयकार करून लोटांगण घातले. बाकीचे सारे देव आकाशांत विमानामध्ये राहून हात जोडून बसले होते. त्यांच्या सर्वांच्या तर्फेने पुन्हा विनंती करण्यासाठी म्हणून ब्रह्मदेव पुढे सरून बोलू लागले. श्लोक 21. हे यादव श्रेष्ठा श्रीधरा, पूर्वी आम्ही पृथ्वीस झालेला भार कमी करून सुरवरांना अभय द्यावे म्हणून आपली प्रार्थना केली होती. आम्ही जशी प्रार्थना केली त्याप्रमाणे आपण कार्य केलेत असे म्हणावे तर आपण आपल्या लीलेने त्याहून विशेषच धर्मवृद्धी केलीत. हे पुरुषोत्तमा, हे घनश्यामा, तू सर्वेश्वर आणि सर्वात्मा असल्यामुळे जे कार्य आम्हाला कळत नाही तेही आपण करून टाकले. श्लोक 22. जे कोणी सत्यवादी व साधू होते, तुझ्याच चरणी ज्यांचा संकल्प होता, त्यांच्या ठिकाणी तू यथार्थपणे धर्म स्थापन केलास. आणखी ही उत्कृष्ट कीर्ती तू दशदिशांना पसरलीस. तिच्या श्रवणाने खरोखर त्रिभुवन पावन होऊन जाईल. श्लोक 23. हे श्रीकृष्णा, तू पूर्ण पुरुष असून यादव कुलामध्ये अवतार घेतलास. तुझ्या स्वरूपाच्या चांगुलपणाला तर सीमाच नाही. सर्वांमध्ये सर्वोत्तम तो तुला पाहताच वृत्तीची खळबळ मोडून शांत होते. असा केवळ लीलेने देह धारण करणारा तू पुरुषोत्तम सर्वांनाच मनोरम वाटत आहेस. तू अत्यंत अद्भुत कर्मे केलीस. डाव्या हाताने गोवर्धन पर्वत उचलून धरलास. मुखाने वनवा गिळून
गोपाळांचे संरक्षण केलेस, मृत झालेला गुरुपुत्र आणलास, गेलेले गर्भ देविकाला भेटविलेस आणि गोपाळ व वत्से तूच होऊन ब्रह्मदेवालाही भूल पाडलीस. हे श्रीकृष्णनाथा अनंता, हे मज्जनका, अशा प्रकारे जगाच्या अत्यंत हिताकरिता अनेक प्रकारच्या चरित्रकथा तू करून दाखविल्यास. श्लोक 24. आपण हा अवतार घेऊन अत्यंत पावन अशी विचित्र कथा कौतुके आणि नाना प्रकारची चरित्रे करून दाखविलीत. साधू लोक कलियुगामध्ये या चरित्रांचे श्रवण कीर्तन करून त्रिगुणांसह मायामोह तरून जातील. श्लोक 25. हे पुरुषोत्तमा, हे ऋषिकेशी, ह्या यदुवंशामध्ये आपण अवतार घेतला. त्या अवताराला होऊन किती वर्षे झाली तेही मी आपल्यापाशी सांगतो. हे गोविंदा, मृत्यू लोकामध्ये मनुष्याची आयुष्य मर्यादा 100 वर्षे नेमलेली आहे. ती मर्यादा संपून जाऊन हे श्रीकृष्णा 25 वर्षे अधिकच झाली आहेत. श्लोक 26. ह्या उपर येथे देवांचे काही कार्य उरलेले नाही. यादवकुळ म्हणाल तर तेही नष्ट प्रायत्त राहिलेले आहे. उठवणीला आलेला हत्ती असावा किंवा पंख उपटलेले पाखरू असावे, त्याप्रमाणे यादवांची सेना भूमीला केवळ भारभूत होऊन राहिली आहे. निवनाचा डेरा फुटका असावा किंवा राजकुमाराला क्षयरोग जडावा किंवा वनण्यामध्ये अजगर होरपळावा, त्याप्रमाणे ह्या यादववीरांची दशा झालेली आहे. ब्राह्मणाचा शाप महाभयंकर, त्यामुळे यादवांचे वीर्य, शौर्य, प्रताप आणि त्यांचा शिखरास पोचलेला गर्व चट सारा नाहीसा होऊन त्या सर्वांवर प्रेतकळा आलेली दिसत आहे. श्लोक 27. ह्याकरिता हे देवाधिदेवा, हे यादवराया, हे श्रीकृष्णा, आम्ही तुझ्या पायांची वाट पाहत आहोत, तरी वैकुंठास येण्याची त्वरा करावी. हे देवकी नंदना, जर तुझ्या मनाला येत असेल तर ह्याच क्षणी निघण्याची तयारी करावी. देवांची सेवा वाट पाहत उभी आहे. सलोक लोकपाळ म्हणून जे जे आहेत त्यावर तुम्ही कृपा करावी. आम्ही आपले दास आहोत, ह्याकरिता ह्या दासांच्या बोलण्याला मान द्यावा. हे वैकुंठनाथ महाराजा, ऐकावे. मला व शंकरादी साऱ्या देवांनाही आपल्या सेवेविषयी अत्यंत उत्कंठा लागून राहिली आहे. श्लोक 28. हे ब्रह्मदेवाचे भाषण ऐकून योग ज्ञानांतील मुकुटमणी श्रीकृष्ण मेघासारख्या गंभीर वाणीने हास्यवदन करून ब्रह्मदेवाशी बोलू लागला. नाद ब्रह्म जणू मुसावले किंवा आत्मानंदाचे फळच पक्वदशेला आले तशा त्या श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला. त्यामुळे कर्णाचे भाग्यच उदयास आले. ते मोठ्या गौरवाने म्हणाले, ब्रह्मदेवा, तुझी भक्ती पाहून मी फार संतुष्ट झालो. असे म्हणून श्रीहरी त्यावेळी पुत्र प्रेमाने आलिंगन देण्यास उद्युक्त झाले आणि प्रेमाने म्हणाले, हे देवेंद्रा, तुझे म्हणणे खरे आहे. हे ब्राह्मणेंद्रा, तुझ्या विनंतीप्रमाणे मी पृथ्वीचा भार तर उतरला खरा, मी सारे कार्य पुरे केले आहे, बाकी काही राहिले नाही. तरी एक मोठे काम राहिलेले आहे आणि त्याचीच मला अडचण येऊन पडली आहे. श्लोक 29-30. हे जे येथे आमचे यादवांचे कुळ आहे ते वीर्य, शौर्य आणि वैभव ह्यांनी उन्मत्त झालेले आहे. आपल्या बळाच्या गर्वाने ते धर्मनाशाला उद्युक्त आहेत. ते धर्माची पाळेमुळे खळून काढावयाला पाहत आहेत. पण समुद्राला जसे मर्यादेने राखून ठेवलेले आहे त्याप्रमाणे मी योग बळाने त्यांना आवरून धरले आहे. अशांना असेच ठेवून मी जर निजधामाला गेलो तर हे अधर्माला प्रवृत्त होतील आणि मग ह्यांचे निवारण कोण करणार. ज्याप्रमाणे समुद्र आपली मर्यादा सोडून खवळला तर तो साऱ्यांचा स्वाहा करीत सुटावयाचा, मग त्याला आवरणार कोण, तशी गत होईल. हे अत्यंत अधर्मरत होतील आणि तुम्हाला संकट पडेल आणि मग तुम्हीच त्यांचे गाऱ्हाणे सांगावयाला माझ्याकडे धाव घ्याल. हे देवांना आटोपायचे नाहीत, दैत्यांना किंवा दानवांनाही हार जावयाचे नाहीत आणि ते जेव्हा अधर्माचे बंड उभारतील तेव्हा तुम्हीच मला सांगावयाला याल. श्लोक 31. ह्याकरिता ह्या आमच्या यादवांच्या कुलाचा लवकरच नाश करून टाकावयाचा निश्चय करून व त्याची यथोचित योजना करून आजपासूनच सुमुहूर्त केला आहे. हे सख्या ब्रह्मदेवा, ऐक. ह्या कुळाचा एकदा फडशा पडला म्हणजे मी खरोखरच निजधामास येईन आणि तो तुझ्या लोकावरून येईन. असे श्रीकृष्ण बोलले. ते शंकरांनी व ब्रह्मदेवांनी ऐकले. सारा देव समुदायही आनंदित होऊन त्यांनी एकदम आनंदाचा गजर सुरू केला. सर्वांनी मोठा जय जयकार करून मोठ्या आनंदाने टाळ्या पिटल्या आणि श्रीकृष्णाच्या चरणांना वंदन करून त्यांच्यावर फुलांच्या ओंजळी वाहिल्या. श्लोक 32. शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिती राजा,
हे कृष्णाचे भाषण ऐकून सुरवरांच्या मनात मोठा आनंद उत्पन्न होऊन आल्हादाने त्यांनी नमस्कार केले. ब्रह्मदेव, सूर्य, शंकर इत्यादी देवांनी मिळून कृष्णास लोटांगणे घातली आणि चरणास वंदन करून ते निघून गेले. अशा प्रकारे श्रीकृष्णाला वंदन करून आपापली विमाने वायुवेगाने सोडून देवांच्या रांगाच्या रांगा आपापल्या ठिकाणी निघाल्या. श्लोक 33. आता कुलाचा नाश लवकर करून टाकावयाचा असा श्रीकृष्णाने निश्चय केला. मात्र तो इकडे द्वारकेमध्ये महाभयंकर उत्पात होऊ लागले. आकाशामध्ये तिधारी केतू, धूमकेतू, दंडकेतू दिसू लागले. शिखा असलेली शेंडे नक्षत्रेही गगनमंडळात उत्पन्न झाली. भर दुपारी धरणीकंपाचा धक्का बसला. दिवसा ढवळ्या उल्कापात झाले. भूते नग्न होऊन नाचत आकाशामध्ये रडू लागली. लांडगे कोल्हे नगरात शिरून दिवसा चव्हाट्यावर केकटू लागले. शहरात जिकडे तिकडे कोल्हे व कोल्ह्या ओरडू लागल्या. ते पाहून लोकांच्या अंगात कापरे भरले. गावाच्या आत आणि गावाच्या बाहेर कुत्र्यांनी सारखा रडण्याचा घोषा चालविला. मांजरांच्या कळवंडी तर गावातील प्रत्येक घरात माजून राहिल्या. गायी मध्यरात्री हंबरू लागल्या. मुळे खेळताना मारामारी करू लागली. घारी माणसांवर झडपा घालू लागल्या आणि घरोघर घुबडे घू घू करू लागली. लोकांची वाग्देवी फार क्षोभली. ती बोलू लागली की अरे यमाची धाड आली. उगीच लवकर लवकर धावून आगीत उडी कशाला घालता इत्यादी. ज्वालामुखीचे स्फोट झाले. भूकंपाचे अचके बसू लागले. उन्ह तर अग्नीसारखे तापू लागले आणि आहाहा, वाऱ्याने तर कंपच सोडून दिला. त्या अत्यंत उष्ण वाऱ्याच्या स्पर्शाने झडप लागू लागली. नगरांत सर्वत्र धुरोळा उडू लागला. डोळे सारे धुळेने भरून गेले. स्त्री पुरुषांना डोळे उघडण्याचे सामर्थ्य राहिले नाही. चारही दिशा धुंद होऊन गेल्या. असे नाना तऱ्हेचे उत्पात उठले. शहरात रक्ताचा पाऊस पडू लागला. हे सर्व पाहून सगळे यादव भयाने अगदी गडबडीत झाले. सर्व यादव एकत्र होऊन त्यात जे थोर थोर व वृद्ध होते त्यांनी विचार केला की ही चिन्हे अनिष्ट सूचक आहेत. काहीतरी मोठे विघ्न येणार असे दिसते. असे म्हणून ते सर्व कृष्णापाशी आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत त्याला निवेदन केला. सारे यादव उद्विग्न झालेले पाहून श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला. श्लोक 34. श्रीकृष्ण यादवांना सांगू लागले की हे दिवसाढवळ्या पृथ्वीवर आणि आकाशांत मोठमोठाले उत्पात उठले आहेत. ते सर्व ठिकाणी सारखे आहे. ही अशुभ चिन्हे पाहून माझ्याही मनाला एक आठवण झाली की ह्या आमच्या यादव कुळाला ब्राह्मणाचा शाप झालेला आहे. त्याची ही सूचक चिन्हे आहेत. ब्राह्मणांचा शाप खराच व्हावयाचा, तो हरिहरांना सुद्धा चुकवायचा नाही. ह्याकरिता ह्याचा तुम्ही आताच्या आता विचार करा. सारे लोक आधी गावाबाहेर काढा. श्लोक 35. जीवाची आशा असेल तर आम्ही सर्वांनी द्वारकेतील वस्ती आजच्या आज सोडून प्रवासाला निघाले पाहिजे. पाहता काय, त्वरा करा. कशीही करून आजच्या आज निघा. घरादारांची आशा सोडून द्या. येथे एक अर्ध घटकासुद्धा राहू नका. श्लोक 36. सर्व यादव श्रेष्ठ हो, ऐका. प्रभास तीर्थ हे अत्यंत पवित्र स्थान आहे. येथेच स्नान करून नक्षत्राधिपती चंद्र क्षयाच्या कष्टांतून सुटला. दक्षाने आपल्या 27 कन्या चंद्राला दिल्या होत्या. बाकीच्यांचा अव्हेर करून एका रोहिणीशी मात्र तो रममान झाला. त्यामुळे दक्षाने चंद्राला शाप दिला. म्हणून त्याला क्षयरोग जडला. जेव्हा तो ह्या प्रभास तीर्थाला येऊन तेथे त्याने स्नान दानादिक कर्म केले. स्नान करताच तत्काल त्याचा क्षयरोग नाहीसा झाला आणि त्याला सर्व कला त्याला प्राप्त होऊन मूळच्या निर्मळ तेजाने तो झळकू लागला. श्लोक 37. आपणही तेथे स्नान दान पितृतर्पण करू व वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण असतील त्यांचे पूजन करू. नाना प्रकारची पक्वाने तयार करून आणि गुणाने अधिक अशी रुचकर मिष्टान्ने तयार करून देव ब्राह्मणांना समर्पण करू व अनेक प्रकारची दाने यथाविधी देऊ. श्लोक 38. ओल्या भूमीत ज्याप्रमाणे बी रुजत घालतात त्याप्रमाणे उत्तम दानपात्र ब्राह्मण पाहून श्रद्धापूर्वक उत्तमोत्तम दान देत असावे. ब्राह्मणाचे मुख हेच शेत आहे. ते बुंध्या वाचून आणि पाल्या वाचून पवित्र आहे. असे उत्तम शेत पाहून त्यातच परोपरीची चित्रविचित्र दाणे पेरून सोडावीत. विनयाची उत्तम ओल, श्रद्धेचे निर्मळ चाडे, त्याला शमदमादी मजबूत बैल लागलेच जुंपावेत. अशा साक्षेपाने शेतात बी पेरले म्हणजे पीक अगदी गजबजून जाऊन चारही पुरुषार्थ त्याला लटकतील. ज्याप्रमाणे नौकेच्या बळाने समुद्र जलांतून तरून जाता येते त्याप्रमाणे त्या पिकाच्या बळाने आपण सर्वजण पातकातून तरून जाऊ. श्लोक 39. शुक म्हणतात, हे सुजान परिस्थिती राजा, ऐक. ह्याप्रमाणे प्रभासात जाऊन
तीर्थविधी करण्याला श्रीकृष्णांनी अनुज्ञा दिली तेव्हा त्या यादवांच्या घोळक्याचा घोळका एकदम निघाला. त्यांनी रथाला घोडे जुंपले आणि एकापुढे एक धावायला लागले. त्यामुळे चहूकडे सारी गडबडच उडून राहिली. श्लोक 40. वीरांच्या मोठमोठ्या हंकाट्या, हत्तींचे आणि घोड्यांचे घडघडाट. द्वारकेमध्ये कोणाला वाटही मिळेनाशी झाली. इतकी प्रभासाला जाण्याची गडबड उडाली. हे परीक्षिती राजा, सारी द्वारकाच खडबडून निघालेली पाहून उद्धवाच्या मनाला श्रीकृष्णांनी देवांस जे सांगितले होते त्याची आठवण झाली. लवकरच कुळाचा नाश करावयाचा आणि आजपासूनच त्याला मुहूर्त असे म्हटले होते. त्याच कार्याला देवाने आज खरोखर सुरुवात केली असे त्याला दिसले. उद्धव हा नेहमी कृष्णाबरोबरच असे आणि कृष्णाच्या अनुमतानेच तो नेहमी वागे, म्हणून स्वर्गस्थ देवांचे आणि कृष्णाचे झालेले भाषण त्याने ऐकलेले होते. येथे श्रीकृष्ण असताना ह्या द्वारकेमध्ये ज्या अर्थी एवढे मोठमोठे उत्पात उद्भवले त्या अर्थी हा हेतू खरोखर कृष्णाचाच असला पाहिजे ह्यात संशय नाही. यादवांना प्रभासाला नेऊन अर्ध्या क्षणांत हा त्यांचा नाश करून टाकील, कारण श्रीकृष्ण हा आता निजधामाला जाण्यासाठी उतावळा झालेला आहे. पण त्यांचा नाश करावायचा होता तर तो द्वारकेतच का केला नाही? त्यांना इतके लांब कशाकरिता नेले? असे म्हणाल तर श्रीहरी हा सर्वज्ञ होता. त्याला सर्व काही कळत होते आणि तो सर्वांचा सूत्रधार होता. यादव हे खरोखर देवांश आणि द्वारका ही 7वी मोक्षपुरी. त्यामुळे येथे त्यांचा नाश झाला तर त्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त होईल हे लक्षात आणून श्रीकृष्णाने त्यांचा नाश येथे केला नाही, कारण ह्यांना पदाभिमान आहे. ह्यास्तव ह्यांना द्वारकेत मृत्यू यावायचा नाही हे श्रीकृष्णाने मनात आणूनच त्यांना प्रभासास पाठविले. ब्रह्मशापाचे मूळ म्हणजे त्या मुसळाचा झालेला लव्हाळा प्रभासामध्ये उत्पन्न झालेला होता हे श्रीकृष्णाला माहीत होते, म्हणूनच सर्वांना तेथे पाठवून दिले. अशा प्रकारे आपल्या कुळाचा संहार करून श्रीकृष्ण निजधामास जाण्याकरिता निघेल हे लक्षात आल्यामुळे उद्धवाच्या मनाला अनेक रीतींनी वाईट वाटले. गहिवराने गळा दाटून आला, डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या, सर्वांगातून घाम फुटला व हृदयांतून हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. कृष्णवियोगांत जर अर्धक्षण गेला तर त्याचा प्राण जातो की राहतो असे होत असे. त्यामुळे आपण आता काय करावे हे त्याला सुचेनासे झाले. तो कृष्णाच्या तोंडाकडेच टक लावून बसला. प्राप्त होणाऱ्या वियोगाचे तीव्र बाण त्याच्या हृदयांत अतिशय जोराने घुसून बसले. धैर्यासह वर्तमान बुद्धी गुंग होऊन गेली आणि जीवाला सारखी तळमळ लागून राहिली. तेव्हा एकांत आहे असे पाहून धावत जाऊन त्याने श्रीकृष्णाचे पाय धरले आणि पायांना मिठी घालून ओक्साबोक्षी स्फुंदू लागला. श्लोक 41. जगाचा नियंता काळ, त्याचा नियमन करता जो श्रीकृष्ण, त्याच्या चरणावर मस्तक ठेवून तो विनयाने बोलू लागला. श्लोक 42. उद्धव म्हणाला, हे यादवेंद्रा, हे देवेंद्राच्याही आदि इंद्रा, हे योग्यांच्या ज्ञानचंद्रा, तुझे स्वरूप अलक्ष्य आहे. देवांमध्ये इंद्र हा श्रेष्ठ आहे, पण तू त्या इंद्राचाही इंद्र आहेस. योग्यांमध्ये शंकर हे श्रेष्ठ होत, पण हे श्रीकृष्णा, तू त्यांचाही ईश आहेस. तुझे जे श्रवण आणि कीर्तन ते पुण्यालाही पावन करते. कीर्तनाने संसार भवबंधन तुटून जाऊन समाधान प्राप्त होते. आपल्या कुळाचा संहार करून हा लोक सोडून देऊन हे श्रीकृष्णा, तू खचित निजधामाला जाण्याचा बेत केलेला दिसतो. श्लोक 43. ब्राह्मणाचा शाप खोटा करण्याचे सामर्थ्य तुझ्या अंगात असून केवळ निजधामात जाण्याकरिता तू आपल्या कुळाचाच संहार करतोस ना? असे बोलताना त्याला रडे कोसळले. ते न आवरल्यामुळे हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. अश्रूंनी डोळे अगदी भरून आले. अशा स्थितीतच त्याने धावत जाऊन श्रीकृष्णाचे पाय धरले. चरणावर मस्तक ठेवून तो म्हणाला, हे श्रीहरी, तू माझा सखा आहेस, तू माझा धनी आहेस. असे असता आम्हा सोडून तू दूर कसा बरे जातोस? हे अच्युता, तू जाणार ही गोष्ट कानावर पडताच मनामध्ये जो दुःखाचा उमाळा उठला तो काही आवरत नाही. ह्याकरिता असा वियोग होऊ नये असे मी म्हणतो. पाण्याशिवाय मासा जसा तळमळावा त्याप्रमाणे माझा जीव तळमळतो आहे. एकूण हे श्रीकृष्णा, अखेर अंतकालाच्या वेळी माझ्यावर तू इतका निष्ठुर झालास ना? तू गेल्यावर पाठीमागे ह्या जगात मी दिनवदन होऊन जाईन. मग गोड गोड गोष्टी कोणाशी सांगाव्यात? आता वेदांत प्राणसुद्धा राहत नाही रे. आत्मा निघून गेला म्हणजे देह केवळ प्रेतरूप होऊन राहतो. तद्वत
तू निजधामाला गेलास तर आमची गत होईल. आमचा मायबाप तूच असाच आमच्या मनाचा दृढतर विश्वास आहे. असे असता तू आम्हाला सोडून कसा बरे जाऊ पाहतोस. असे म्हणून त्याने पायावर लोळण घेतली. तू निजधामाला निघालास आणि आम्हाला कोणाच्या हातात दिलेस. हे पुरुषोत्तमा, तू आम्हावर इतका का बरे रुसलास. हा आमच्याच कर्माकडे बोल. तुझ्याकडेच काय आहे. मुके बालक जमिनीवर टाकून आई सती जावयास निघाली म्हणजे ते जसे काकुळतीला येते तशी उद्धवाची दशा झाली. गळाला लावलेला गोड मांसाचा तुकडा माशाने गिळला तर गिळला. तोच मच्छीमार त्या गळाला हिसका मारून त्याला वर ओढतो. त्या माशाप्रमाणेच प्रेमळ अंतःकरणाचा उद्धव विकल होऊन गेला. देवा, तू गेल्यावर मी सेवा तरी कोणाची करावी. हे श्रीकृष्णा, तू खरोखर आमचे भाग्य आहेस. असे असता तू आम्हावर का बरे रुसलास. एखादे आंधळे माणूस आपल्या बरोबरची सोबत सोडून देऊन आडवाटेने काटेरी रानात शिरले म्हणजे ते त्या अरण्यात जसे गयावया करीत बसते तशीच उद्धवाची अवस्था झाली. धावून धावून पायावर पडू लागला. धाय धाय मोकळून रडू लागला आणि म्हणाला, मला सोडून तूच पुढे कुठे जातोस. मी ह्या पायांपासून दूर होणार नाही. हे चरणकमल एक क्षणभरही मी सोडणार नाही. हे गोपाळा, तुझे प्रयाण म्हणजे माझा अंतकाळचा काळच आहे. तुझा मला अतिशय लळा लागला आहे. याकरिता मलाही आपल्याबरोबरने एवढीच मनापासून आपल्याला प्रार्थना आहे. ह्याकरिता श्रीकृष्णांनी एवढी कृपा करावीच. तू गरुडावर बसशील तेव्हा कृपा करून मला पाठीमागे बसव. पण श्रीकृष्णा, मला टाकून जाऊ नकोस. मला निजधामाला घेऊन जा. जन्मभर मला सलगी दिलीस आणि आता अंतकाळीस का दूर टाकतोस. हे कृपासागरा श्रीकृष्णा, एवढी कृपा कर. आता तू म्हणशील की आपल्या कुळाचाच मी काळ झालेला आहे, तुलाच कृपाळू कसा होईन. तर असे तू म्हणू नकोस, कारण तू दिनांचा दयाळू असून भक्तांविषयी अत्यंत स्नेहाळू आहेस. भक्तावर तुझी कृपा आहे म्हणूनच मी इतकी सलगी करीत आहे. तर हे श्रीहरी, माझा उद्धार कर, नाहीतर संसारातच पुन्हा टाकशील हो. श्लोक 44. तुझ्या नाना प्रकारच्या क्रीडा व खेळ जीवांना परम मंगलदायक असल्यामुळे ती तुझी प्रिय व निर्मल लीला ते कर्णद्वाराने सेवन करीतात. तुझ्या कीर्ती श्रवणामृताची गोडी कर्णांनी एक अर्ध घटका घेतली न घेतली तोच त्यांना इतकी आवड उत्पन्न होते की त्याच्या पुढे खरे अमृतही फिके वाटू लागते. अशी तुझी कीर्ती ऐकली की वासनेसह वर्तमान इच्छा नाहीशीच होऊन जाते. म्हणून तुझे भक्त असतात ते तुझ्या कीर्तीला नेहमी हृदयात धरून ठेवतात, तुला विसंबत नाहीत. त्या तुझा प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा वियोग मला सहन होणार नाही. तुझ्या धनीपणाचे आणि चांगुलपणाचे आम्हाला व्यसनच लागून गेलेले आहे. श्लोक 45. खरे म्हटले तर तू आमचा धनी असे असता तू मला आपल्या अर्ध्या आसनावर बसवीत होतास. हे श्रीकृष्णा, एखादी जीवाची गोष्ट सांगावयाची असली तर माझ्याशिवाय तुला दुसरे कोणी नव्हते. एखादे अचाट कार्य करण्याचा प्रसंग आला तर त्यावेळी तू माझाच विचार घेत होतास आणि मी जी जी काही मसलत सांगे ती ती तुला खरी वाटत असे. तू भोजन करावायला निघालास की माझे ताट अगदी आपल्या ताटाला लावून मांडवीत होतास. आणखी जेवताना नाना प्रकारचा विनोद करून आपल्या ताटांतील शेष मला देत होतास. ब्रह्मदेवादिक देवांनाही तुझा पंक्तिलाभ दुर्लभ, पण मी तुझ्या पंक्तीला जेवावयाला बसे आणि तुझा राहिलेला प्रसाद भक्षण करण्याला. तर हे कृष्णा, तू मला भागीदारच करून ठेवले होतेस. मला हाताला धरून तू एकटाच एकांतात बसत होतास. ब्रह्मदेवादिकांची काही विनंती तुला सांगावयाची झाली तर ती तुला मी सांगावयाची. कोणाला न कळता तू रासक्रीडा केलीस, पण ती गुप्त गोष्ट माझ्यापाशी सांगून तू मला गोकुळाला धाडून दिले होतेस. पलंगावर निजलेल्या रुक्मिणीला उठवून तू आपल्याजवळ मला निजवीत होतास. त्या निद्रेच्या सुखापुढे बिचारी समाधी ती काय. अशाच तुझ्या संगतीने किती रात्री काढल्या त्याची गणती नाही. हे श्रीकृष्णा, त्या मला सोडून खरोखर जाण्याचे करतोस ना. हे श्रीकृष्णा, तुझा वेळ जाईनासा झाला म्हणजे मला बोलवायला रुक्मिणीला पाठवित होतास आणि मग आपण एकाच नावावर बसून सारीपाट खेळत होतो. तू अरण्यात फिरावायला निघालास म्हणजे मला आपल्या रथांत बसवीत होतास. एका रथांत बसून दोघांनी जावयाचे असे असता आजच माझ्या संगतीला कंटाळलास ना. पाण्यात जलक्रीडा करताना किंवा गोपिकांबरोबर थट्टामस्करी करताना सुद्धा मी तुझ्या जवळ असावयाचा. स्नान करताना तर नेहमी मी पुढे उभा. असे किती म्हणून मी सांगावे. हे श्रीपती, अहोरात्र तुझ्यापासून मी वेगळा झालेलाच नाही. मग अंतकाळीच तुला कसे सोडावे. तू आमचा धनी, तू आमचा सखा,
तू साऱ्या जीवांचा जीव, सारा प्राण काय तो तू, हे पुरुषोत्तमा, हे मेघश्यामा, तुझा वियोग आम्हाला कसा सहन होईल? तुझे श्रीचरण हाच आमचा जीव व प्राण, अशा त्या चरणांचे वियोगजन्य दुःख सहन करण्याला मला सामर्थ्य नाही. तुझ्या पायांचे सानिध्य हाच आमचा सर्वस्व लाभ. प्राण गेला तरी त्यांचा वियोग आपल्याला सोसावायचा नाही. देह राहिला तर राहू द्या किंवा गेला तर जाऊ द्या, पण पहा, तुझ्या चरणांचा वियोग आपल्याला मुळीच सहन होणार नाही. तुझी माया मोठी दुस्तर, ती ब्रह्मदेवादिकांना सुद्धा आवरत नाही. पण हे श्रीकृष्णा, तुझ्या शेषग्रहणामुळे ती सुद्धा तरावायला मला सुगम झाली. श्लोक 46. हे गोपाळा, मी तुझा दास असल्यामुळे तुझ्या गंधांतील राहिलेले गंध कपाळी लावल्याने व तुझ्या माळा गळ्यांत घातल्याने मी कळीकाळाला सुद्धा आटोपणार नाही. तुझ्या कांसेचा पिवळा पितांबर येऊन माझ्या कांसेला लागला, तेव्हाच मी कामाला जिंकले आणि तो कांसेला दृढतर होऊन बसला. तू आपल्या हृदयावरचे पदक जेव्हा मला दिलेस, त्याचवेळी माया माझ्यापासून परतली. ती तुझ्या दासांपुढे उभीसुद्धा राहावायची नाही. खरोखर मायेला तोंड असते तर ती पुढे उभी राहिली असती, पण ती मुळीच खोटी आहे. लोक मात्र वृथा भ्रमांत पडले आहेत. हे पहा, तुझे उच्छिष्ट सेवन केले असता त्यापुढे समाधीचे सुखसुद्धा लाजून जाते व आत्मानंद परिपक्व होतो. असा हा तुझ्या शेषोच्छिष्टाचा मोठा लाभ होय. ह्याप्रमाणे तुझे दास्य करूनच मी मोठेपणात चढलो आहे. तुझेच अवशिष्ट सेवन करून जिने योग्यांना सुद्धा धाक दाखविला आहे, ती तुझी माया मी तरून गेलो. श्लोक 47. मिथ्या मायेच्या धाकाने योगी गिरीकंदरात जाऊन लपून बसले. लंगोटी ही सांडली तरी पोटांत धाक आहेच. ते स्वस्तिकादी आसन घालून प्राणापान आकलन करण्याकरिता मूळ बंधांचा संकोच करून बळकट धारणा धरून बसतात. नाकांतून वाहणारा 12 अंगुले वारा जिंकण्याकरिता अभ्यासाच्या द्वारे रात्रंदिवस शरीर झिजवितात. भुकेनेच भूक खातात, तहानेनेच तहान पितात. ह्याप्रमाणे मोठ्या कृतनिश्चयाने सुखदुःखाला जिंकतात. सद्बुद्धीला हातात धरून इंद्रिय वृत्तींना ताब्यात ठेवून वैराग्यांत ख्याती संपादित ऊर्ध्वगतीने चालू लागतात. मणिकर्णिकेची ओवरी भेदन करून ब्रह्मरंध्रात घुसतात आणि ब्रह्मगिरी सर करून दुंदुभी वाजवितात. तेथे त्यांचे सर्वांगात शांतीसुख नांदू लागते आणि सर्व संकल्पांचाच त्याग झाल्यामुळे ते स्वतः चिदब्रह्मच होऊन राहतात. ह्याप्रमाणे योगी योग बलाने मायेला जिंकतात, पण ती माया जिंकावयाला तू आम्हाला त्याहूनही सुगम मार्ग करून दिला आहेस. श्लोक 48. हे कृष्णा, तुझ्या भक्ताला भजावे, तुझी कथावार्ता ऐकावी, इतक्यानेच तुझी माया मी तरून गेलो. कर्ममार्गांतील आम्हा कर्मठ लोकांवर तू मोठा उपकार करून ठेवला आहेस, कारण तुझ्या कथेच्या श्रवण पठणानेच मोक्षाचे द्वार खुले होते. मोक्षाची कथा बाजूस राहो, त्याची आम्हाला मुळीच इच्छा नाही, कारण तुझ्या भक्तांनी तुझी कथा श्रवण केली की संसाराची मुळीच बाधा होत नाही. तुझ्या अभेद भक्तीचीच आवड असल्यामुळे आम्हाला संसारच गोड आहे. जे भक्त असतात ते त्रिगुणांचेही तोंड ठेचून तुझे भजन उत्कृष्ट प्रेमाने करीतात. श्लोक 49. प्रेमाने तुझ्या चरित्राचे श्रवण आणि कीर्तन केले असता तू आपण होऊन त्यांच्या संसार बंधनाचे छेदन करीतोस. संसार भाव पुसून टाकून तू आत्मपदाजवळ स्थान देतोस. ह्याप्रमाणे आम्ही तुझे भक्त तुझ्या श्रवण कीर्ती लाभाला सहजासहजी पात्र होतो. सहज कीर्तन केले तर खरोखर एवढा लाभ होतो. मग तुझ्या मुखातल्याच कथा गायन केल्या तर तू आपल्या स्वतःला सुद्धा अर्पण करशील. तू गोकुळातून चालताना जी तुझी पावले उठलेली आहेत त्यांचे जे आनंदाने वर्णन करीतात, त्यांना तू खांद्यावर घेऊन निजबोधाने आणि कीर्तनाच्या छंदाने नाचतोस. हे गोपाळा, तू जी लीला केली आहेस ती आवडीने गायन केली असता त्या सेवकांच्या जवळ तू स्वतःच बसून राहतोस. तुझ्या हास्यवदनाचे जे वर्णन करीतात त्या भक्तांचे तू ध्यान करीतोस आणि त्यांच्या भाषणाने श्री शूद्रांस तू समाधान देतोस. तुझ्या दृष्टीचे दर्शन म्हणजे दृश्यातीताचे देखणे. तुझे सर्वत्र असलेले देखणे पण ह्याचे जे कीर्तनामध्ये वर्णन करीतात त्यांच्या पावला पावलाला तू आपल्या सर्वांगाचे लिंबलोन करतोस आणि त्यांच्यापाशी आपला मोठेपणा टाकून सर्व काळ राहतोस. हे ज्ञानश्रेष्ठा, आपली गुह्य ज्ञानमुद्रा तू त्यांना अर्पण करतोस आणि हे प्रबोध चंद्रा, आत्मबोध देऊन त्यांचे तू कल्याण करतोस. रास क्रीडादी नाना प्रकारच्या लीला किंवा अंगनामंगनादी प्रबंध म्हणजे मूळ गद्य पद्य कविता ह्यांमध्ये विशद केलेल्या तुझ्या कीर्तीचे जे गायन करतील
किंवा हे कृष्णा, ब्रह्मदेवाला ठकवून तूच गोपाळ व वासरे कसा झाला होतास, असले असले विनोद हे ऋषिकेशा जे गातील त्यांना सर्वांभूती आत्माच भरलेला आहे असे निदर्शनास आणून आपलीच सत्ता देतोस व हे कृष्णनाथा त्यांच्या बोलांत तू वागत असतोस. लिलेले मनुष्यरूप घेऊन तू जे जे काही केलेस ते प्रेमाने गाताना व ऐकताना तुझे भक्त हा हा म्हणता तरुण गेले. मी सुद्धा जो जो हट्ट घेतला तो तू सदा सर्व काळ पुरविलास. असे असता हे श्रीकृष्णा, आता शेवटच्या वेळी माझी उपेक्षा करून तू का बरे जातो आहेस. श्लोक 50. श्री शुकाचार्य म्हणतात, ह्याप्रमाणे देवकीचा पुत्र म्हणजे पूर्णांशाने पूर्ण असा भगवंत श्रीकृष्णनाथ, त्याच्यापाशी त्याचाच सेवक जो उद्धव त्याने विनंती केली. उद्धवला श्रीकृष्णाचा निज सेवक म्हटले. ह्याचे कारण श्रीकृष्ण आपल्या पोटांतील कोणतीही गुप्त गोष्ट नेहमी त्याच्यापाशी बोलत असे. रुक्मिणीलाही जेथे रिघाव नाही, वसुदेवाला किंवा देवकीलाही जेथे स्थान नाही, प्रद्युम्न, बळीभद्र किंवा अनिरुद्धालाही जेथे मज्जाव, त्या ठिकाणी कृष्णापाशी उद्धव अहोरात्र असे. म्हणूनच त्याला ज्ञाते लोक एकांती म्हणजे एकांत भक्त असे म्हणतात. श्रीकृष्णाला जे जे काही जीवांपेक्षाही अधिक आवडीचे ते तो उद्धवाला देत असे. इतके त्या भक्ताचे प्रेम अलोट. ते देताना जर त्याने घेतले नाही तर धावत जाऊन त्याला मिठी मारी आणि इतक्याही उप्पर त्याने नको म्हटले तर त्याच्या पाया पडे. इतक्या भक्तांच्या पांगलेपणाने देव पांगला होऊन राहतो. म्हणून कृष्णाला अत्यंत प्रिय असा एक उद्धवच होता. त्याच्यापेक्षा त्याला दुसऱ्या कोणाचेच अधिक प्रेम नव्हते. म्हणूनच प्रिय, सेवक, एकांती ह्या पदव्या उद्धवाला शोभतात. त्यामुळेच त्याने आपल्या स्वामीला ही विनंती केली. उद्धवाचे भाषण ऐकून चातकासाठी जसा मेघ भरून येतो त्याप्रमाणे स्वानंदघन असा जो श्रीकृष्ण तो प्रेमाने प्रसन्न झाला. चातकाची तहान ती कितीशी ती तृप्त करून शिवाय साऱ्या पृथ्वीला मेघ ज्याप्रमाणे गारेगार करून सोडितो त्याप्रमाणे श्रीकृष्ण आता उद्धवाच्या निमित्ताने त्रिभुवनालाही तृप्त करून सोडील. उद्धवाचे भाषण ऐकून श्रीकृष्ण डोलावयासच लागला. भक्ताचे भाग्य मोठे म्हणून प्रेमाची ओल चढली. आता त्या ओल्या झालेल्या भक्तरूपी भूमीमध्ये श्रीकृष्ण आत्मबीज पेरील आणि त्याचे पीक साऱ्या जगाला पुरेल. मुमुक्षुंना तर मुक्तीची रासच रास. गाय वासराच्या पान्हाच्या निमित्ताने साऱ्या घराला जसे दुभते पुरविते त्याप्रमाणे उद्धवाच्या निमित्ताने श्रीकृष्ण ही साऱ्या जगाला शांत करून सोडील. घरांत पाहुण्याकरिता अनेक पक्वान्ने करतात. ती न मागताच मुले त्यातील विभागी होतात. मुलांना ते पक्वान्न खाता सुद्धा येत नाही तरी आई ते बळेच त्यांच्या तोंडात घालते. तसेच आम्हाला जनार्दनाने केले. आपला शेष प्रसाद आपण होऊन आम्हाला दिला. ही कशी अपूर्व कृपा केली पहा की कृष्णाने उद्धवाला उपदेश केला. त्याचा आमच्या मराठी भाषेत अर्थ करून आम्हाला सांगितला. एका जनार्दन म्हणतो की आता श्रोत्यांनी सावधान व्हावे. पण हे तरी मी कोणत्या तोंडाने म्हणू. वास्तविक त्यांनीच मला सावध केले पाहिजे. निज भक्ताने विनंती केली म्हणून तो भक्तिपती आता आत्मज्ञान सांगेल. ह्याकरिता कानांची पंगत करून त्या बोधाकडे वृत्ती लावा. कारण मुक्तांची आवड आणि मुमुक्षूंची इच्छा तृप्त होईल अशी कथा पुढे आहे. ती ऐकावयाला श्रवणरूप द्वार सहज उघडेल. उद्धवाने ही श्रीकृष्णाला केलेली विनंती नव्हे तर भगवान कृष्ण आता आत्मज्ञानाची वृष्टी करायला तयार झाला आहे. तो लाभ घ्यावायला म्हणजे श्रवण करावायला चला हो चला असा डांगोराच त्याने पिटला आहे. अर्थ तृषेने तृषित झालेल्या मोक्ष मार्गाच्या यात्रे करून करिता उद्धवाने ही बोधाची प्रत्यक्ष पाणपोईच घालविली आहे. माझ्या भक्तिरूप आईने मला कडेवर घेऊन तेथे नेले. तिच्यामुळेच जनार्दन रूप परमामृत मला प्राप्त झाले. भगवंता, खरोखर ती तुझी भक्तीच आम्हाला सदोदित असावी. तुझ्याकडे मुक्ती मागितली तर तो भक्तांचा मूर्खपणाच होईल. कारण बद्धता खरी असेल तरच मी मुक्तता मागावी हे युक्त होईल. पण बंधन जर वस्तुतः नाही तर मुक्तता मागितल्याने पदरी मूर्खपणाच यावयाचा. मी तूपणाशिवाय असलेली जी सहज स्थिती तीच तुझी अभेद भक्ती आम्हाला असू दे. संतांकडेही सदा सर्व काळ पुन्हा पुन्हा हेच मागणे आहे. आता कृष्णनाथ उद्धवाला गुप्त ज्ञानाचा उपदेश करील तरी एका जनार्दनाकडे विनंती करीतो की श्रवण करण्यासाठी मला सावधान चित्त द्यावे. ह्याप्रमाणे श्रीमद भागवत महापुराणाच्या एकादश स्कंधातील एकनाथकृत टीकेचा देवस्तुती व उद्धव विज्ञापना नावाचा 6वा अध्याय संपूर्ण झाला. ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.
अध्याय 6 समाप्त.